गेल्या 4-5 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। आपण पाहू शकतो की ह्या बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरच्या माथ्यावरील जे तालुके आहेत ते 5 ते 6 तालुके चिखली, सिंदखेडराजा, देवगडराजा आणि मेहकर या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे। या पावसामुळे शेतातील जे सोयाबीन, तूर, मका वगैरे हे पीक हे सगळं पाण्याखाली गेलेले शेताला पाण्याचं स्वरूप आलेलं आहे। अशा पद्धतीने या बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरच्या 6 तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अद्यापर्यंत कुठले पंचनामे शासनाच्या वतीने करण्यात आलेले नाही आहेत आणि शेतकरी यामुळे हवालदिल झालेले आहेत। हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हा निसर्गाने हिरावून घेतल्याचं चित्र आता स्पष्ट या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसत आहे। काही भागामध्ये पाऊस कोसळतोय तर काही भाग असा कोरडाच असलेलाच पुन्हा बुलढाणा जिल्ह्यात दिसत आहे। 13 तालुक्यापैकी 6 तालुक्यात मुसळधार पाऊस तर 7 तालुक्यामध्ये हे अजूनही कोरडाचं दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरी ज्या भागामध्ये अतिवृष्टी झाली त्या भागामध्ये आतील शेतकरी हा आर्थिक नुकसानीचे पंचनामे करून मदतीची मागणी करत आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, बुलढाणा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।